तर इथं ह्या प्रकारे तिरुपतीमध्ये आल्यानंतर आम्ही एक रूम केली आहे मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. रूम लॉक करत आहे. हे बघा असे 2 बेड आहेत. इथं दीपक भैया आहेत आणि इथं अनिल भैया आहेत. हे बघा आदित राष्ट्रपाल भाऊजी हो का, अजित दादा. हाय अजित दादा, अजित दादा हाय. हाय राष्ट्रपाल भाऊजा. हाय आदि भाई. आदि भाई काय म्हणत आहेत बघा, त्यांना आंघोळ करायचे, आंघोळ करू देतात विशाल. अनिल भाई हाय. तर अशा प्रकारे आम्ही आता इथं आलेलो आहे. हे रूम आहे आपलं मित्रांनो. आता तिरुपतीमध्ये गोविंदाचं एक टेम्पल आहे, त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे सर्वजण. आता 2 मिनिटाच्या अंतरावर आहे ते. आता आम्ही तिथं सर्वजण जात आहे. हे आता पाऊस डायरेक्टली तिथेच जाताना आता डायरेक्टली ब्लॉग तिथून स्टार्ट करतो. ओके बाय. आलतो त्या मंदिराकडे फोटो काढायला. आपण गेल्याला पहिल्यांदा खालचं काढला तिथं तिरुपतीमध्ये आलो आहे मित्रांनो. आम्ही आता टेम्पल पाशी गोविंदा टेम्पल. हे बघा ह्या साईडला आहे गोविंदा टेम्पल. बघू शकता तुम्ही. गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा. तर आता आम्ही निघालो आहे गोविंदा टेम्पलला बघा. आणि आता आम्ही पुढे जाऊन थोडं टिळक वगैरे लावणार आहे. आणि अशा प्रकारे इथं मार्केट बी आहे बघा. छान आहे इथं मार्केट, खूप मोठं पण आहे. आपल्या ह्याप्रमाणे इथं गर्दी पण खूप आहे यावेळेस. तर अशा प्रकारे हे खूप मोठं मंदिराचं एंट्री आहे. हे बघा एंट्री तर खूपच मोठी आहे, ऐतिहासिक आहे असं. आणि हे पण बघा ह्याचा दरवाजा तर नाही, ते आतमध्ये आहे टेम्पल. गोविंदा टेम्पल गोविंदा टेम्पल आतमध्ये आहे. आणि हे खूपच शिलालेख तर खूप छान प्रमाणे आहे इथं, बघू शकता आपण. हे पुढे आहे गोविंदाचं टेम्पल. हे बघा आता माझे मित्र कंपनी बघा हो का, अजित दादा, अनिल दादा, विशाल दादा. तर राष्ट्रपाल भाऊजा पण आहेत मागे, येत आहेत ते पण. आणि अशा प्रकारे आम्ही आलो आता आतमध्ये. तर या पूर्ण काही वेळाने तिथं पण तुमचा पुढचा व्ह्यू दाखवतो. फायनली आता टेम्पलपाशी पोहोचलो आहे. हे गोविंदांचं टेम्पल आहे. हे बघा ह्या साईडला एंट्री आहे. मोबाईल चप्पल वगैरे इथे सोडून जावं लागते. हे बघा ह्या साईडला इथे. मग त्यानंतर आपल्याला एंट्री ह्या साईडला आहे. आणि हे बघा ह्या प्रकारे इथं हे असे दुकानं वगैरे आहेत साईडला बाहेर. इथं एक मंदिर आहे. इथं पण एक मंदिर आहे बघा. आणि असंच पूर्णपणे हे इथं पण असं मंदिर आहेत. कळूल वगैरे म्हणतात ते आपल्याकडे, तसं कळूल बी आहे. आणि हे बघा ह्या साईडला पण एंट्री आहे बघा. इथून एंट्री असते आतमध्ये जाण्यासाठी. आणि त्या साईडला गोविंदा टेम्पलचं मेन गेट आहे हे बघा इथं. आणि इथं हात वगैरे पाय वगैरे धुण्यासाठी जागा आहे, हे पाहू शकता तुम्ही. हे अशा प्रकारे. आणि ते बघा त्या साईडला आतमध्ये आहे गोविंदांचं मंदिर. हे बघा आतमध्ये असं. तीच म्हणलं आलतो ना त्यांना गेल्या बारीस. हे बघा ह्या ठिकाणी ना हत्ती वगैरे थांबले होते. आता ह्या टायमाला नाहीत, पण त्यासमोर ते बघा हे म्हणत होतो मी की तुम्हाला हे तर मोबाईल जमा करावं लागतात, चप्पल ह्या ठिकाणी जमा करावंच लागतात आपल्याला, कारण की आतमध्ये एंट्री नाही आहे त्या ठिकाणी. एवढ्या इथं मित्रांनो मी आतमध्ये जाऊन आलेलो आहे. आमचे मोबाईल वगैरे सर्व बाहेरच घेतल्यामुळं आम्ही आतमधला व्ह्यू दाखवू शकलो नाही मी. आणि आता आम्ही असंच बाहेर जात आहे.
हे बघा माझे मित्र, आम्ही सर्वजण जाऊन आलो आहे. अनिल भैया कसं वाटलं आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला? हा आजी दादा तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं, भारी वाटलं मला. गोविंदांची मूर्ती पाहिल्यानंतर कसं वाटलं? मला आत उत्सुकता आला. हां असते उत्साह आला. हे बघा आजी दादा झालं म्हणा ना आपलं दर्शन आता एकदम मस्त प्रसन्न झालं. फायनली आता जातो आहे बाहेर, रिटर्न जात आहे. चला बाय.